आपण या ठिकाणी आलेले आहे। हे जे ठिकाण आहे आपल्या पूर्वजांचं ठिकाण आहे की नाही। आपल्या पूर्व दिशेला असे नागभीड नावाचं शहर आहे। नागभीड म्हणजे नाग लोकांची, अरंत लोकांची त्या ठिकाणी गर्दी होत होती। आणि जे पूर्व दिशेला पहाड आहे इथे अनेक भिक्षूंनी अरंताची अवस्था प्राप्त केलेली आहे। पुढे ब्रह्मपुरी आहे। ब्रह्मविहाराचा अभ्यास करणारे भिक्षू आणि उपासक उपासिका हजारोच्या संख्येने या परिसरामध्ये बलवान होते। म्हणून या शहराचे नाव ब्रह्मपुरी झालं, नागभीड झालं, नागपूर झालं। मुघलांच्या स्वाऱ्या झाल्या परंतु नाव बदलण्यापर्यंत नाही झाल्या या परिसरातल्या। अजूनही सुप्त अवस्थेमध्ये या रामनिगीच्या परिसरात भद्य राजा भद्रावती उपासक उपासिकांचा धम्म रक्तस्वरूपाने वाचलेला आहे। आणि तुम्ही या ठिकाणी जे जन्मास आलेले आहे हे शिवणपायली सर्पाचं गाव। इथे कोणीतरी एक नागवंश भिक्षू या ठिकाणी काहीतरी एक नागांची जमात कोणीतरी उपासक या ठिकाणी असेलच असा इतिहासाचाही पुरावा एक शिशील प्रश्न या ग्रंथामध्ये पूर्व दिशेचा इतिहास याच्यामध्ये लिहिलेला आहे। तर